टॉयलेटला जाण्याच्या आधी म्हणजे शीला जाण्याच्या आधी, लॅट्रिनला जाण्याच्या आधी तुमच्या मनात जर भीती येत असेल, आज पुन्हा त्रास होईल का, आज पुन्हा जळजळ होईल का, लॅट्रिनच्या जागेवरून रक्त येईल का, आणि टॉयलेटमधून बाहेर आल्यावर सुद्धा जर तुम्हाला आराम वाटत नसेल, बसताना त्रास वाटत असेल, उठल्यावरती टोचल्यासारखं वाटत असेल, हे बघा इथे टोचल्यासारखं वाटतंय, चालताना जडपणा वाटतोय, तुम्ही जेव्हा गाडीवरती बाईकवरती बसता तेव्हा तुम्हाला तुमचा त्रास आणखी वाढून जातो, तर लक्षात ठेवा हा फक्त मूळव्याध किंवा बवासीर नाही आहे, ही हळूहळू वाढणारा त्रास आहे जो तुमच्या संपूर्ण आयुष्याची जी क्वालिटी आहे ती कमी करत असतो, तुम्हाला डिस्टर्ब करत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माहिती आहे तुम्हाला, बहुतांशी लोक, जास्तीत जास्त लोक याकडे दुर्लक्ष करतात. कारण सुरुवातीला हा जो मस्सा असतो हा लहान असतो, छोटा असतो, आणि असं वाटतं त्यांना की हा आपोआपच ठीक होऊन जाईल. पण मस्सा आपोआप तयार होत नाही, आणि त्याचप्रमाणे तो पूर्णपणे आपोआप जात सुद्धा नाही. त्याच्या मागे एक पूर्ण प्रक्रिया असते, आणि म्हणून ही प्रक्रिया समजून न घेता जर तुम्ही काही तात्पुरता इलाज केला तर तुम्हाला तात्पुरता आराम पडेल, पण परमनंटली मुळातून जर तुम्हाला ठीक व्हायचं असेल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगणार आहे की गुदद्वाराच्या भागात मस्सा तयार होतो कसा, हा मूळव्याध झाला कसा, बसता उठताना तुम्हाला वेदना का होतात, का तुम्हाला त्रास होतो, टॉयलेटच्या वेळी रक्त आणि जळजळ का होते, आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगणार आहे ऑपरेशन शिवाय सुद्धा, बिना ऑपरेशन सुद्धा हा मस्सा कसा कमी करता येतो आणि कसा हा सुकवता येतो, गायब करता येतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हिडिओ मध्येच स्किप करू नका, कारण एक एक गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्या पूर्ण 5 स्टेजेस समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. नमस्कार, मी डॉक्टर शीतल टोंगसे, टोंगसे होमिओपॅथीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो. तुम्ही जर मला पहिल्यांदा पाहत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा नक्की दाबा, कारण तुमच्या कामाचे महत्त्वाचे व्हिडिओज सगळे या चॅनलवरती मी टाकत असतो. तर चला मग बिना वेळ करता समजून घेऊया, आणि सगळ्यात आधी समजून घेऊया की पाईल्सचा मस्सा तयार होतो कसा. लक्षात घ्या, हा मस्सा एकाच दिवशी तयार होत नाही, 5 टप्प्यामध्ये हा बनत असतो, आणि ज्या लोकांना हे 5 टप्पे समजतात ते बिना ऑपरेशन सुद्धा आपल्या त्रासाला कंट्रोल करू शकतात, यापासून सुटका करू शकतात. तर पहिला टप्पा आहे बद्धकोष्ठता, म्हणजेच कन्स्टिपेशन, ज्याला आपण कब्ज असं म्हणतो. आता तुमच्या मनात एक प्रश्न येईल, बद्धकोष्ठता एक छोटीशी गोष्ट आहे, याच्यामुळे कसा काय त्रास होईल. पण लक्षात ठेवा, खूप दिवस जर तुम्हाला बद्धकोष्ठता चालत राहील, खूप दिवसापासून जर हा त्रास तुम्हाला असेल, तर हाच पाईल्सचं मूळ असतो, म्हणजे पाईल्स सुरू होण्याचं मुख्य कारण असतं. जेव्हा खूप दिवस तुमचं पोट साफ होत नाही, लॅट्रिन तुमची कडक होते, बाहेर काढण्यासाठी तुम्हाला जोर लावावा लागतो. हे बघा, लॅट्रिनच्या जागेवर जेव्हा तुम्ही जोर लावता, प्रेशर लावता, तेव्हा काय होतं, इथे जे नसा असतात त्याच्यावरती प्रेशर निर्माण होतं, प्रचंड दबाव त्याच्यावरती निर्माण होतो, आणि या दाबामुळे लॅट्रिनच्या जागेच्या नसा फुगायला लागतात. ह्या नसा खूप नाजूक असतात, खूप संवेदनशील असतात, आणि ह्या दबावामुळे त्या सुजतात, बाहेर येतात. त्यालाच आपण मस्सा आला असं म्हणतो. हा मस्सा नाही आहे, हा पाईल्सच्या नसा आहेत, ह्या सुजतात, बाहेर येतात, आणि जास्त सुजन झाली तर फुटू सुद्धा शकतात. चला जाणून घेऊया दुसरा टप्पा, म्हणजे लॅट्रिनच्या जागेवर सुजन येणे. सततच्या दबावामुळे, प्रेशरमुळे ह्या नसा सुजायला लागतात, फुगतात, आणि कमजोर कमकुवत होतात. तिसरा टप्पा मस्सा तयार होणे. आतापर्यंत नसा सुजायला लागल्या आतमध्ये, पण तिसऱ्या टप्प्यामध्ये मस्सा सुद्धा तयार होतो. सुजलेल्या नसा बाहेरच्या बाजूला यायला लागतात, आणि मस्यासारखा भाग तुम्हाला दिसायला लागतो. तुमच्या बोटाला असं तुम्ही स्पर्श करून चेक करू शकता. आता हा बाहेरचा जो भाग असतो, इथे जेव्हा नस फुगते त्याला म्हणतात बाह्य बवासीर किंवा एक्सटर्नल हिमोरॉइड्स. बाहेरच्या साईडला आला, जेव्हा ही नस आतमध्ये सुजते तेव्हा त्याला म्हणतात इंटरनल हिमोरॉइड्स किंवा अंतर्गत बवासीर. चौथा टप्पा रक्तप्रवाह बिघडणे. नस जास्त फुगली की रक्तप्रवाह नीट होऊ शकत नाही, आणि काय होतं, ब्लड तिथे साठायला लागतं, इथं जमा होतं, आणि मस्सा मग आणखीनच मोठा व्हायला लागतो. पाचवा टप्पा तुम्हाला त्रास व्हायला लागतात, वेदना होते, जळजळ होते, खाज होते, रक्तस्राव होते, आणि इथून तुमचे सगळे त्रास हळूहळू वाढायला लागतात. तुम्हाला बसायला त्रास व्हायला लागते, अवघड व्हायला लागते बसायला, चालताना सुद्धा त्रास व्हायला लागते, टॉयलेटला जाताना भीतीदायक तुम्ही होऊ शकता, तुम्हाला घाबरल्यासारखं होऊ शकते, आणि कधी कधी जर रक्त निघालं, ब्लिडिंग झालं, तर ते पाहून माणूस घाबरून सुद्धा जातो. आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की हे
5 टप्प्यात तयार झालेले असले तर काय याला आपण रिव्हर्स करू शकतो, उलट करू शकतो, वापस करू शकतो, काय आपण पूर्णपणे ठीक होऊ शकतो? तर याचं उत्तर आहे हो, पण फक्त मलम लावून नाही किंवा बाहेरून काही उपचार करून नाही. हे फक्त तात्पुरतं तुम्हाला बरं वाटू शकतं, पण जर मुळातून ठीक करायचं असेल तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला याला समजून याची ट्रीटमेंट करावी लागेल, याचा उपचार करावा लागेल, त्यानेच तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकता. तर सगळ्यात आधी जर काही करायचं असेल तर ते आहे बद्धकोष्ठता बरा करणे, म्हणजे कॉन्स्टिपेशन कमी करणे. जोपर्यंत तुमचा शौच मऊ होत नाही आणि टॉयलेटमध्ये तुम्हाला जोर लावावा लागत नाही तोपर्यंत हा मस्सा परत तयार होत नाही. आणि याच्यासाठी काय करावं लागेल? तुमच्या आहारामध्ये, जेवणामध्ये हिरवे पालेभाज्या भरपूर तुम्ही खाल्ल्या पाहिजे, फळं खाल्ले पाहिजे, साबुत धान्य तुम्ही घेतलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं पाणी. कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी रोज तुम्ही प्यायला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा टप्पा आहे कोमट पाण्यात बसणे. याला आम्ही सीट्स बाथ असं म्हणतो. 15 ते 20 मिनिटं तुम्हाला सीट्स बाथ घ्यायचा आहे. एक टब घ्यायचा आहे, त्यामध्ये कोमट पाणी टाका, थोडीशी हळद तुम्ही टाकू शकता. त्याच्यात तुम्हाला 15 ते 20 मिनिटं सकाळी, 15 ते 20 मिनिटं संध्याकाळी बसायचं आहे. यामुळे लॅट्रिनच्या जागेवर या मस्स्यावरची जी सूजन आहे ती कमी होते आणि तुमचा त्रास, वेदना सुद्धा कमी होतात. तिसरा महत्त्वाचा टप्पा रक्तप्रवाह सुधारणे. हलका व्यायाम करा, एक्सरसाइज करा, चालणे, योग करणे हे खूपच महत्त्वाचं आहे. यांनी तुमचा रक्तप्रवाह चांगला होतो आणि रक्तप्रवाह जर नीट झाला तर हा मस्सा सुद्धा कमी होऊ शकतो. यामध्ये साठलेलं रक्त जे आहे ते सुद्धा कमी होऊ शकतं. चौथा महत्त्वाचा टप्पा वेदना आणि जळजळ नियंत्रण करणे आणि यासाठी सगळ्यात बेस्ट उपाय आहे होमिओपॅथी. होय, होमिओपॅथीमध्ये अशा जबरदस्त औषधी आहेत ज्यांनी ऑपरेशन शिवाय सुद्धा बिना ऑपरेशन तुम्ही ठीक होऊ शकता. तुमच्या लॅट्रिनच्या जागेवरची सूजन कमी होऊ शकते, वेदना कमी होऊ शकतात, हा मस्सा सुद्धा कमी होतो, याचा आकार सुद्धा कमी होते. मी रोज बरेचसे रुग्ण पाहतो ज्यांना बिना ऑपरेशन फक्त औषधींनी आणि त्यांच्या डाएटमध्ये चेंजेस करून आम्ही त्यांना पूर्णपणे ठीक करतो. पण अट एकच आहे, बद्धकोष्ठता आणि दाब दोन्हीही ठीक करणं अतिशय गरजेचं आहे. तर होमिओपॅथिक ट्रीटमेंटसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांना भेटू शकता किंवा आमच्या एक्सपर्ट डॉक्टरची टीम आहे. हे बघा, आमच्या एक्सपर्ट डॉक्टरची टीम आहे, यांच्याशी सुद्धा तुम्ही संवाद साधू शकता. माझा नंबर मी खाली दिलेला आहे, त्यावरती मेसेज करा. तुम्हाला काय त्रास आहे, कधीपासून आहे, काय काय प्रॉब्लेम्स होतात, सगळं आम्हाला सांगा. आमचे एक्सपर्ट डॉक्टर तुम्हाला डिटेलमध्ये विचारतील, औषध तुमच्या घरी येईल, तुम्ही घरी बसून सुद्धा पूर्णपणे ठीक होऊ शकता. चला जाणून घेऊया 5वा महत्त्वाचा टप्पा. टॉयलेटमध्ये जोर लावायचा नाही, जोर बंद करायचा आहे. मोबाईल घेऊन टॉयलेटमध्ये कधीच जाऊन बसू नका आणि जास्त वेळा बसल्यामुळे सुद्धा लक्षात ठेवा हा प्रॉब्लेम होतो. म्हणून कब्ज कमी करायचा आहे आणि खूप वेळ टॉयलेटमध्ये बसायचं नाही. शेवटचा महत्त्वाचा टप्पा नॅचरल ऑप्शन्स. तुम्ही यूज करू शकता ॲलोवेरा जेल आणि नारळाचं तेल. होय, ॲलोवेरा जेल आणि नारळाचं तेल हे जर तुम्ही लॅट्रिनच्या जागेवर या ठिकाणी लावलं मस्स्याला तर हळूहळू याची सूजन कमी होते आणि मस्सा सुद्धा हळूहळू आतमध्ये जायला लागतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप लोक ऑपरेशन करतात आणि त्यानंतरही काही दिवसांनी त्यांचा परत मस्सा येतो, कारण ऑपरेशननी मस्सा कायमचा जात नाही. जोपर्यंत तुम्ही हा मस्सा येण्याच्या कारणाला, म्हणजे तो का सुरू झालाय ते कारण जोपर्यंत तुम्ही काढत नाही तोपर्यंत हा मस्सा पूर्णपणे जात नाही. आणि म्हणूनच जर ही समस्या पूर्णपणे ठीक करायची असेल तर कारणाला समजून ते कारण काढणे अतिशय महत्त्वाचं आहे. तर तुमच्या जवळच्या डॉक्टरांना भेटा किंवा आमच्या एक्सपर्ट टीमशी संपर्क साधा. या आजारापासून पूर्णपणे तुम्ही दुरुस्त होऊ शकता. हे 5ही टप्पे तुम्हाला समजून याच्यावरती इलाज करणं अतिशय गरजेचं आहे. मला माहिती आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि यातून तुम्हाला खूप सगळ्या नवीन गोष्टी सुद्धा कळल्या असतील. पण लक्षात ठेवा, तुमच्या आसपास, तुमच्या परिवारात जर कोणी ऑपरेशन केलं असेल, कोणी ऑपरेशनबद्दल विचार करत असेल किंवा कोणाला पाईल्स फिशर फिच्युला सारखा त्रास असेल तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमच्या एका क्लिकमुळे ते सुद्धा या आजारातून पूर्णपणे बरे होऊ शकतात. तर हसत राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय समजून घ्यायला. थँक्यू.